नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 9वी मराठी कुमार भारती गद्यपाठ क्रमांक 10 यंत्राने केलं बंड. लेखक आहेत भालबाग केळकर. या पाठाचा स्वाध्याय आपण आज पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 पहा. फरक सांगा. दोन बाजू करून दिलेल्या आहेत. एका बाजूला यंत्राद्वारे केली जाणारी कामे आहेत आणि दुसऱ्या बाजूला माणसाद्वारे केली जाणारी कामे आणि 1, 2, 3, 4 नंबर टाकून आपल्याला रिकामी जागा ठेवलेली आहे. आता पहिल्यांदा यंत्राद्वारे केली जाणारी कामे या बाजूला काय काय लिहिता येईल बघा. 1. सांगितलेला मजकूर टाईप करणे असा पहिला मुद्दा आपण लिहू शकतो. 2. फोनचा निरोप ध्वनिमुद्रित करणे. 3. पुस्तक लेख यांची छपाई करणे. 4. बँक व कार्यालयातील कामे करणे. आणि एक जादा म्हणून आपल्याला 5वं उत्तर लिहिता येईल. नाटक, सिनेमा, प्रवास, तिकिटे काढणे. असे 5 मुद्दे आपण लिहू शकतो. पलीकडच्या बाजूला माणसाद्वारे केली जाणारी कामे त्याच्यामध्ये काय लिहिता येईल बघा. 1. मुलांची देखभाल करणे. 2. स्वयंपाक करणे. 3. कपडे धुणे, भांडी घासणे. 4. वृद्ध माणसांची सेवा करणे. आणि 5वा मुद्दा जादा आपल्याला लिहिता येईल. घरातील इतर सर्व कामे करणे. अशा पद्धतीनं फरक सांगा यंत्र आणि मानव यांच्याद्वारे केली जाणारी कामे आपण लिहू शकतो. प्रश्न क्रमांक 2 पहा. पाठात खालील यंत्रे कोणती कार्ये करतात असा प्रश्न विचारलाय. एका बाजूला 3 यंत्रांची नावं दिलेत आणि त्यांचं कार्य आहे ती जागा रिकामी ठेवली आहे. तिथं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पाहूया. पहिलं यंत्र आहे 1. रोबोफोन. त्याचं कार्य काय लिहिता येईल बघा. फोन करणे व फोन घेणे असं आपण त्याचं कार्य लिहू शकतो. 2. यंत्रमानव. त्याचं कार्य आहे कार्यालयातील कामे. आणि 3. सह्याजी. त्याचं कार्य लिहिता येईल आपल्याला कोणाच्याही सह्यांची हुबेहूब नक्कल करणे. अशा पद्धतीने त्याचं आपण कार्य लिहू शकतो. प्रश्न क्रमांक 3 पहा. दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्राने ताबा घेतल्यावर यंत्रांबाबत दीपकने केलेली भाकिते काय असू शकतील ते आपल्याला लिहायचं आहे. आणि 3 मुद्दे दिलेले आहेत. आपल्याला काय लिहिता येईल बघा तिथं. 1. प्रत्यक्ष मालकाची सही करून पत्र पाठवणे ही उघड दरोडेखोरी आहे असा पहिला मुद्दा आपण लिहू शकतो. 2. यंत्रमानवांना किंवा यंत्रांना कधीही जगाचा ताबा मिळणार नाही असं दुसरं भाकीत दीपकने केलेलं आहे. आणि 3रं आहे यंत्रे कधीही बाबांवर अधिकार गाजवू शकणार नाहीत. अशा पद्धतीनं 3 मुद्दे आपण याचे लिहू शकतोय. प्रश्न क्रमांक 4 पहा. खालील शब्दांची विशेषणे आणि विशेष शोधा व लिहा असं दिले. एक चौकोन दिला आहे. त्या चौकोनामध्ये रिकामी जागा आहे आणि त्याच्या पुढं काही शब्द आहेत. आता याच्यामधले विशेषण दिलं असेल तर विशेष ओळखायचं आहे, विशेष दिलं असेल तर विशेषण ओळखायचं आहे. या दोन्हींचे गट कसे होतील बघा. उद्धट, उद्गार. दुसऱ्या बाजूला अमानुष, यंत्र. हुबेहूब चौकोनामध्ये नक्कल आणि परिपूर्ण, मनोव्यापार. असे आपल्याला ह्याचे विशेषण आणि विशेष लिहिता येईल. प्रश्न क्रमांक 5 पहा. खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवायला सांगितलेत. आपल्याला फक्त जोडी जुळवायची आहे. अ बाजूला वाक्प्रचार आहेत आणि ब गटामध्ये असणाऱ्या योग्य उत्तराचा पर्याय त्याच्यासमोर लिहायचा आहे. पाहूया कसं होईल. 1. हकालपट्टी करणे आणि त्याचं उत्तर आहे ई. हकलून देणे. 2. स्तंभित होणे. त्याचं उत्तर आहे अ. आश्चर्यचकित होणे. 3रं आहे वाक्प्रचार चूर होणे आणि याचं उत्तर आहे ई. मग्न होणे. आणि 4था वाक्प्रचार वठणीवर आणणे. याचं उत्तर आहे आ. योग्य मार्गावर आणणे. अशा पद्धतीनं वाक्प्रचाराच्या जोड्या आपण जुळवू शकतोय. प्रश्न क्रमांक 6 पहा. खाली काही शब्दांची यादी दिली आहे. या शब्दांचे उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित असं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. म्हणजे जवळजवळ 14 शब्द आहेत. त्यातले उपसर्ग घटित कोणते आणि प्रत्यय घटित कोणते हे आपल्याला ओळखायचे. पाहूया. अवलक्षण, भांडकोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा,
दरमहा, विद्वत्ता, नाराज, निर्धन, गावकी, दररोज, बिनतक्रार, दगाबाज आणि प्रतिदिन असे हे 14 शब्द आहेत. पहिल्यांदा आपण उपसर्ग घटित शब्दांची यादी करूया. कोणते उपसर्ग घटित शब्द होतील बघा. अवलक्षण, दरमहा, नाराज, दररोज, बिनतक्रार आणि प्रतिदिन हे 7 शब्द आपल्याला उपसर्ग घटित म्हणून लिहिता येतील. आणि उरलेले प्रत्यय घटित कोणते शब्द बघा. भांडखोर, दांडगाई, पहारेकरी, पंचनामा, विद्वत्ता, गावकी, दगाबाज हे शब्द आपल्याला प्रत्यय घटित म्हणून लिहिता येतील. मग समोरासमोर 2 भाग करून एका बाजूला उपसर्ग घटित एका बाजूला प्रत्यय घटित असं लिहिता येईल, किंवा सुरुवातीला उपसर्ग घटित बरोबर चिन्ह करून सगळे शब्द समोर लिहिता येईल. त्यानंतर एक ओळ सोडून प्रत्यय घटित त्याचे शब्द समोर लिहिता येतील. आपण कसंही त्याचं उत्तर लिहू शकतो. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 7. स्वमत लिहा. स्वमत म्हणजे स्वतःचं मत. त्यामुळं सर्वांची उत्तरं एकसारखी असणं इथं अपेक्षित नाही. त्यामुळं आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जे काय वाटतंय ते उत्तर लिहायचं आहे, पण शक्यतो उत्तर हे सकारात्मक असावं. पहिला प्रश्न बघूया. तुमच्या मते माणसाच्या जागी सर्वोत्तम पर्याय यंत्र ठरू शकेल का? सुधारण स्पष्ट करा. उत्तर याचं कसं लिहिता येईल बघा. हा नमुना म्हणून उत्तर दिले, आपण आपल्या परीने उत्तर लिहायचं आहे. उत्तर पाहूया. या पृथ्वी तलावरील सर्वात बुद्धिवान प्राणी आहे म्हणजे मानव. बुद्धीच्या जोरावरच त्यानं फार मोठी क्रांती केली आहे. आपले जीवन सुखी आणि सुलभ करण्यासाठी त्याने अनेक यंत्रांचा शोध लावला आहे. यंत्रामुळेच आजचे जीवन सुलभ आहे. पण यंत्र हा माणसाला पर्याय ठरू शकेल का? हा विचारच अविस्मरणीय आहे. यंत्रे कामे करतात, अचूक करतात, गतीने करतात, हे सगळं खरं आहे. पण यंत्रांना प्रेम, माया, आपुलकी, मानवता, सौंदर्य, भावना या गोष्टींचा अभाव आहे. यंत्रांना प्रसंगावधानाने निर्णय घेता येत नाहीत. यंत्रे केवळ सांगितलेली कामं करतात, म्हणजे ती सांगकामे आहेत. म्हणून यंत्रे श्रेष्ठ असली तरी ती माणसाला पर्याय कधीही ठरू शकणार नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. असं आपण उत्तर याचं लिहू शकतो. स्वमतमधलं आ बघा. मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर कल्पनाचित्र रेखाटा. कसं उत्तर लिहिता येईल बघा. यंत्रांच्या मदतीने मनुष्याची कामे सुलभ झाली आहेत, पण मनुष्याची सगळीच कामे यंत्रे करू शकणार नाहीत. आईकडून बाळाची घेतली जाणारी काळजी, आजी आजोबांचा जिव्हाळा, पती-पत्नीमधील प्रेम, मित्र-मैत्रिणींमध्ये असणारे अतूट नाते फक्त माणूसच निभावू शकतो, यंत्र नाही. तरीही वरील सर्व कामे यंत्रे करू लागली तर माणूस कामाअभावी रिकामा बसेल. माणूस रिकामा राहिला तर त्याच्या रिकाम्या मेंदूत मनात अनेक विचार येतील. यामध्ये अविचारही असतील. कदाचित त्याच्याकडून विनाशक कार्य घडून येतील. माणूस आळशी बनेल, तो आरोग्यास मुकेल. पृथ्वी तलावरील एक निरुपयोगी घटक म्हणून माणसाला वावरावे लागेल. यंत्र पृथ्वीवरचा ताबा घेतील. अशा प्रकारे मनुष्याची सर्व कामे यंत्रे करू लागली तर होऊ शकेल असं मला वाटतं. विद्यार्थी मित्र हो, ही स्वमत आहे. त्यामुळं आपले विचार आपण मुक्तपणे यामध्ये मांडू शकतो. या पाठाचा स्वाध्याय लिहिण्यासाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.